हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। बरेच दिवस झाले चॅनलवरती फक्त ट्रॅव्हल ब्लॉग येत होते। खूप दिवस झाले आपण चॅनलवरती रेसिपीज टाकली नव्हती। तर आज आपण आपल्या चॅनलवरती ना एक मस्त सोपी अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि नेहमीप्रमाणे ही रेसिपी सुद्धा अगदी क्विकली बनणार आहे। चला तर मग अजिबात उशीर न करता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आता आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्यांचा ठेचा। त्यासाठी ना सगळ्यात पहिल्यांदा आपण हे ओले हरभरे घेतलेले आहेत। आता ह्या हरभऱ्यांना आपल्याला सोलून घ्यायचे। इथे हा सगळा हरभरा आपण मस्त असं सोलून घेतलाय। आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे हरभऱ्याचे दाणे घेतले, ते ना खलबत्त्यामध्ये टेचून घेऊयात। आपल्याला ना हे जाडे भरडे टेचून घ्यायचे। इथे ना तुम्ही पाहू शकता मस्त असं जाडा भरडा हरभरा आपण टेचून घेतलाय। खूप बारीक पण हरभरा आपण केलेला नाहीये। आता हा हरभरा ना आपण प्लेटीमध्ये काढून घेऊयात। इथे हा हरभरा आपण आता प्लेटीमध्ये काढून घेतलाय, ह्याला बाजूला ठेवूयात। आणि आता ना ह्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला 3 लसणीच्या पाकळ्या टाकायच्यात। साधारणतः 5 हिरव्या मिरच्या आपण घेतल्यात, थोडेसे तुकडे करून घेतलेत मिरच्यांचे, ते आपण यामध्ये टाकूयात। अगदीच पाव चमचा इतकं जिरं आपण घेतलंय, ते यामध्ये टाकूया। आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। आता हे पण आपण खलबत्त्यामध्येच वाटून घेऊयात। हे तुम्ही ना मिक्सर मध्ये पण वाटू शकता, पण आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतलं ना की त्याची चव अजून छान लागते। त्याच्यामुळे आपण खलबत्त्यामध्ये वाटतोय। तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल किंवा तुम्हाला अगदीच इन्स्टंट करायचं असेल तर मग तुम्ही मिक्सर मध्ये वाटून घेतलं तरी चालेल। इथे ना हे सगळं लसूण मिरची वगैरे आपण छान असं ठेचून घेतलंय। हे पण आपण ना खूप जास्त बारीक नाही केलंय, थोडंसं ना जाडं भरडच ठेवलंय, तुम्ही इथे पाहू शकता। आता ठेचा ना आपल्याला तव्यावरती परतून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण तवा गरम करून घेतलाय मस्त असा। त्यावरती आता तेल टाकूयात। ते ना लसूण आणि मिरचीची जी भरड आपण करून घेतलेली ती यामध्ये टाकूयात। तेलावरती मस्त अशी परतून घेतले ना, थोडासा ठसका यायला लागला की यामध्ये आता आपल्याला हरभरा ऍड करायचा आहे। आता ना हे आपण मस्त असं 2-3 मिनिटं परतून घेऊयात। मस्त 2 मिनिटं आता आपण हा ठेचा परतून घेतलाय आणि आता सगळीकडे असा ठसका यायला लागलाय, म्हणजे आपला ना ठेचा व्यवस्थित असा परतून झालाय। आपण आता त्याला काढून घेऊयात। इथे आता ठेचा मस्त असा परतून झालाय, छान असे ठसके सुद्धा यायला लागलेत। आणि आता आपण गॅस बंद करून घेतलाय। मस्त अशा ह्या हरभऱ्याच्या ठेच्यावरती ना आपण कोथिंबीर टाकायची आणि छान असा लिंबू सुद्धा पिळायचा। सोबत मस्त असा फोडलेला कांदा घेतलाय आणि ज्वारीची भाकरी सुद्धा आपण इथे घेतलेली आहे। आणि ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन एकदम कमाल लागतं। अगदी गरमागरम अशी ज्वारीची भाकरी, हा तिखट झणझणीत असा ठेचा, सोबत ना थोडासा कांदा, आई ग इतकं कमाल झालं होतं ना सगळं। तुम्ही सुद्धा ही हरभऱ्याच्या ठेच्याची रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा। कसा वाटला आजचा व्हिडिओ ना मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।